एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. योहानेचा 13वा अध्याय काढूया. वचन 1 ते 17 आम्हाला पाहायचं आहे. योहानेचा 13वा अध्याय वचन 1 ते 17 सर्वांच्या परिचयाचा असा भाग आहे. या ठिकाणी आमचा आजचा जो विषय आहे आणि या अध्यायाचा देखील तोच विषय आहे. ख्रिस्ताचं जीवन या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. एक नम्र सेवक म्हणून आम्ही त्याचं या ठिकाणी जीवन आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी 1 ते 17 ही वचने आम्हाला पाहायची आहे. पहिलं जर वचन आम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वलंडन सणापूर्वी या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे. हे येशूने जाणले आणि या जगातील स्वकीयांवर त्याचे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे की प्रभू श्री ख्रिस्त या जगाच्या पाठीवर असताना त्याने आपलं जे प्रेम आहे, जे त्याच्या स्वकीयांवर होतं, ते प्रेम त्याने शेवटपर्यंत त्याने केलेलं आहे असं आम्हाला ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. यिर्मयाचा 31वा अध्याय आणि 3रं वचन हे जर काढलं तर त्या ठिकाणी असं पाहायला भेटतं की मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आणि म्हणून या वचनानुसार या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त जे त्याचे स्वकीय होते त्यांच्यावर शेवटपर्यंत त्याने प्रेम केलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. अद्भुत असं हे प्रेम आहे. आताच आम्ही गीत ऐकलं, सिस्टरकडून सुंदर गीत ऐकलं आणि त्या ठिकाणी शब्द असा वापरलेला आहे, सखाया ख्रिस्ता. खरोखरच तो आमचा सखा असा आहे आणि त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. कारण की त्याचं जीवन अद्भुत असं आहे, त्याचं प्रेम अद्भुत असं आहे आणि तो सदैव आमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याच्याशिवाय आम्हाला विसावा नाहीये आणि त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये आणि म्हणून आम्ही त्याचे आभार मानूया. या ठिकाणी जर पाहिलं त्याचं या प्रेमाबद्दल तर हे प्रेम असं आहे की रोमकारस पत्राचा 8वा अध्याय 38-39 वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटते की या प्रेमापासून, या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल. आणि असं हे प्रेम आहे ज्या प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं प्रभू श्री ख्रिस्ताचं 3रं वचन जर आम्ही पाहिलं तर एक नम्र असा दास आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला पाहायला भेटतं. या ठिकाणी 3रं वचन या ठिकाणी असं पाहायला भेटतं की तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघ्या दिले आहे, आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे की तो या भूतलावर आला आणि तो गेला सुद्धा. अशा ह्या त्याच्या ह्या समयामध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं की तो एक नम्र सेवक तो आपलं जीवन आमच्या समोर जगलेलं आहे असं आम्हाला पाहायला भेटतं. त्याचं येणं जे झालं ते आम्हासाठी सुसमय असं झालेलं आहे. रोम्याचा 5वा अध्याय 6 आणि 8 वचन जर आम्ही पाहिलं तर सुसमय ख्रिस्त पापी लोकांसाठी तो ह्या जगामध्ये आला आणि त्यांच्यासाठी तो मरण पावला असं आम्हाला पाहायला भेटतं. अशा प्रकारचं आमच्या प्रभूचं येणं आहे, अशा प्रकारचं आमच्या प्रभूचं जाणं झालेलं आहे असं आम्हाला पाहायला भेटतं. दुसरे कोरिन्थ्याचा 5वा अध्याय 21 वचन जर काढलं तर तो पापविरहित असा तो या जगाच्या पाठीवर आला, परंतु तो आम्हासाठी पाप असा झालेला आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं.
4 आणि 5 वचन जर पाहिलं तर या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचे श्रम आमच्याकरिता जे श्रम त्याने केलेले आहेत, त्याचे जे स्वकीय आहेत, त्याच्याबरोबर जे शिष्य या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी जे श्रम केलेले आहेत प्रभू श्री ख्रिस्ताने, ते श्रम ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. दुसऱ्या वचनामध्ये पाहिलं तर यहूदा त्याच्यामध्ये आहे आणि अशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताने 4 आणि 5व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या बरोबर असलेले जे शिष्य आहेत, त्या शिष्यांचे त्याने ह्या ठिकाणी पाय धुतलेले आहेत असं ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. अशा प्रकारचं प्रभू श्री ख्रिस्ताचं हे कार्य आहे. अशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताचं प्रेम आहे. अशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताची नम्रता आहे. ह्या सर्व गोष्टी आम्हाला या वचनामधून आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी जर विचार केला तर त्यांच्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी कुणीतरी प्रभू श्री ख्रिस्ताचे पाय धुतले पाहिजे होते. एवढं सुंदर असं स्वर्गीय शिक्षण प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्या बरोबर असलेले जे शिष्य आहेत त्यांना दिलेलं आहे. आणि निश्चितच आम्हाला असं या ठिकाणी विचार येतो की आता त्याची जाण्याची वेळ आलेली आहे. हा गुरुवार, ही गुरुवारची रात्र आहे. दुसऱ्या दिवशी तो वधस्तंभावर जाणार आहे. तो मरण पावणार आहे, कबरेचा अनुभव घेणार आहे, पुन्हा उठणार आहे. या सर्व गोष्टी माहित आहेत शिष्यांना. आणि तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी शिष्यांनी त्याचे पाय धुतले पाहिजे. परंतु या ठिकाणी आम्ही असं पाहतो की तसं घडलेलं नाही. तर प्रभू श्री ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. या ठिकाणी अशा प्रकारचा फेअरवेल प्रभू श्री ख्रिस्ताला दिला पाहिजे होता की ज्या ठिकाणी शिष्यांनी त्याचे पाय धुतले पाहिजे होते. 33.5 वर्ष प्रभू श्री ख्रिस्त या जगाच्या पाठीवर राहिला. 3.5 वर्ष तो या शिष्यांबरोबर राहिला. स्वर्गीय गोष्टी त्यांना शिकवायला. कशा प्रकारे निरोप या ठिकाणी त्याने शिष्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला दिला पाहिजे होता, परंतु तसं घडलं नाही. तर प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. अद्भुत असे श्रम प्रभू श्री ख्रिस्ताने या ठिकाणी घेतलेले आहेत असं आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून अशा प्रकारचं जीवनशैली, अशा प्रकारचं कार्य प्रभू श्री ख्रिस्ताचं जेव्हा तो या जगाच्या पाठीवर देहामध्ये होता, तर आम्हाला या ठिकाणी या सर्व गोष्टी आम्हाला ह्या 13व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहेत. पहा या ठिकाणी जर आम्ही विचार केला 13, 14, 15, 16 ही जे अध्याय आहेत या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने काही अभिवचन दिलेले आहेत आणि ती अभिवचनाची पूर्णता होण्यासाठी त्यांनी जो अध्याय 17वा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि मग त्याची जी अभिवचनं आहेत ती अभिवचनं त्यांनी या ठिकाणी जर आम्ही या 4 अध्यायांचा जर विचार केला तर त्याच्या स्वतःच्या जीवनामधून त्याने ही सर्व अभिवचनं त्याने आम्हाला दिलेले आहेत आणि तो स्वतः या सर्व गोष्टींसाठी तो प्रार्थना करत आहेत 17व्या अध्यायामध्ये की हे अभिवचने आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या प्रभूचं कसं सुंदर प्रकारचं कार्य आहे की ज्या ठिकाणी लीनता, नम्रता अशी आहे आणि ज्या ठिकाणी असं आम्हाला पाहायला भेटतं की प्रेम आहे, जागापे म्हटलेले प्रेम आहे, ते प्रेम आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला भेटत आहेत की या ठिकाणी यहूदा आहेत आणि बाकीचे शिष्य आहेत आणि कशा प्रकारे तो त्यांच्यावर प्रेम करत आहे ते आम्हाला पाहायला भेटतंय. तो त्यांचे चरण त्या ठिकाणी धुत आहेत. धुळीने माखलेले असे जे चरण आहेत ते चरण तो त्यांचे या ठिकाणी धुत आहेत असं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. दुसरं आम्हाला या ठिकाणी पुढील जी वचनं आहेत आम्ही वाचणार नाहीत, सर्वांना ठाऊक आहे, परंतु दुसरा भाग आम्हाला या ठिकाणी असा पाहायला भेटतो की या ठिकाणी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे जो नम्र असा सेवक आहे त्याचे ह्या ठिकाणी काही शब्द आम्हाला पाहायला भेटतात. आणि ते शब्द आहेत, पहिले जे शब्द आहेत 6 ते 8 वचनामध्ये, तर ते शब्द पेत्रासाठी, शिमोन पेत्र याच्यासाठी आहेत असं आम्हाला पाहायला भेटतं. या ठिकाणी पेत्र जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त पेत्राकडे जेव्हा आला तर तो मनाई करत आहे पाय धुण्यासाठी असं आम्हाला पाहायला भेटत आहे. सुरुवातीला तो मनाई करत आहे आणि नंतर मग तो म्हणत आहे की आज मला संपूर्ण तुम्ही स्नान द्या असं आम्हाला पाहायला भेटत आहे. प्रियांनो, हे मनाई करणं जे असं आहे त्याच्या अशा प्रकारचं आहे की
अवाज्ञा आहे असं मला पाहायला भेटतं. किंवा दुसरीकडे तो विचार करत असेल की मी त्यासाठी पात्र नाहीये. जसं त्यांनी कबुली पण अगोदर दिलेली आहे. ते एक विचार असू शकतात. किंवा अ, हे माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, जे पाप आहे, जे माझं जीवन आहे आणि यापासून मला परावृत्त करू शकत नाही कोणी, असे त्याच्या विचार असतील. परंतु या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं, की आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमची किती मोठं पातक असू द्या, घोर अपराध असू द्या, तो आम्हाला क्षमा करतो. अ, तो आमच्या पापांची क्षमा करतो आणि त्याच्यापासूनच आम्हाला सार्वकालिक जीवन आहे आणि त्याच्यापासूनच मुक्ती आहे आणि तोच आम्हाला सर्व प्रकारे सर्व प्रसंगामध्ये तो सहाय्य करतो, परिस्थिती कशी असो. आणि म्हणून न लाजता त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणी येणं आणि त्याचं ऐकणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला म्हटलं की तुला मग माझ्याबरोबर वाटा नाहीये, तेव्हा आम्हाला असं पाहायला भेटतं की तो म्हणत आहे की नाही, मला तुम्ही आता स्नान द्या, मला तुम्ही आता स्नान द्या. पूर्ण या ठिकाणी पूर्ण अवज्ञा असं तो करत आहे असंही पाहायला भेटतं. परंतु या ठिकाणी तो पूर्णपणे प्रभू श्री ख्रिस्ताला शरण देखील जात आहे असं आम्हाला पाहायला भेटत आहे. आज्ञा पालन करत आहे असं मला पाहायला भेटत. पूर्ण अवज्ञाही केली, परंतु जेव्हा बोध झाला तेव्हा त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताचं पूर्णपणे ऐकलेलं आहे असं देखील आम्हाला पाहायला भेटतं. खरोखरच हे प्रभू श्री ख्रिस्ताचं जे प्रेम आहे आणि त्याची लीनता आणि नम्रता आहे, ती 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 धारण करण्यासाठी किंवा ती प्राप्त होण्यासाठी किंवा ती आमच्या जीवनामधून दिसण्यासाठी आज्ञा ही फार महत्वाची अशी आहे. आणि म्हणून योहानाचा 14वा अध्याय आणि 15 आणि 21 वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त स्वतः बोलत आहे की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल. आणि हे या ठिकाणी मला असं पाहायला भेटतं की आज्ञापालन या ठिकाणी केलं आणि प्रभू श्री ख्रिस्त मग बोलतो त्याप्रमाणे जीवन जगण्याचा पूर्ण निर्धार या ठिकाणी पेत्राने केलेला आहे असं मला पाहायला भेटतं. जसं आम्ही मगाशी जे गीत आम्ही ऐकलं, सुंदर असं गीत की सकाळी ख्रिस्त प्राण विसावा, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये, त्याच्याशिवाय पूर्ण आनंद नाहीये. त्याची जेवढी आम्हाला जवळीक राहील या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की पेत्राला आता प्रभू श्री ख्रिस्ताची जवळीक हवंय. पूर्णतः पेत्राला प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या समवेत हवा, त्याच्या आज्ञा पालन करण्याचं या ठिकाणी पूर्णपणे पेत्राने ठरवलेलं आहे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की नव्या वचनामध्ये की पेत्र या ठिकाणी त्याने स्वतःला या ठिकाणी पूर्णपणे त्याने समर्पण केलेलं आहे असं या ठिकाणी ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. पुढे जर आम्ही गेलो तर 10 ते 11 वचनामध्ये तर या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते की ही जी वचनं आहेत तर ही आम्हाला सर्वांना आहे. प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आमचं सर्वांचं तारण झालेलं आहे, पूर्ण स्नान झालेलं आहे. परंतु पाय धुण्याची आवश्यकता आहे. जे या ठिकाणी मी पाहतो की पायाला जी घाण लागलेली आहे आणि ती धुणं, पाय स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्तामधलं हे विश्वासी जीवन आम्ही जे रोजचं जीवन आहे ते जगत असताना आम्हाला देखील याची गरज आहे. आणि म्हणून पहिले योहान याचा पहिला अध्याय 7वं वचन ते दुसरा अध्याय 2रं वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे की रोजचं पाप की ज्याची कबुली देणं, आम्ही जर म्हणत असतो की मी पाप करत नाही तर आम्ही लबाडी करतो असं त्या ठिकाणी वचन आहे. तर ह्या जी गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे, ही रोजची अशुद्धता आहे ती आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून त्याकरिता आम्हाला ती पापांची कबुली देणं आणि पश्चाताप अंतःकरणाने आणि क्षमा मागणं या गोष्टी आमच्या जीवनामध्ये गरजेच्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि जर या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये जर नाहीत तर कदाचित या ठिकाणी जी वचनं आहेत, पहिले होण्याचा पहिला अध्याय 7वं वचनापासून तर 2रं अध्याय 2रं वचन, तर कदाचित ही देवाला न आवडणारी अशी गोष्ट आमच्या जीवनामधून घडू शकते. आणि
अशा प्रकारे धैर्याने किंवा जे खरं प्रेम आहे त्या प्रेमाखातर आम्ही प्रभूसाठी जीवन जगू शकत नाही किंवा प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही येऊ शकत नाही किंवा जो पवित्र आत्मा आमच्या ठाई प्रभूने ठेवलेला आहे त्याचं मार्गदर्शन किंवा त्याच्या सहाय्याने आम्ही कार्य करू शकत नाही. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी पेत्राला बोध आहे. 10 ते 11 वचनं जर आम्ही पाहिली तर हा बोध आम्हाला देखील ह्या ठिकाणी आहे असं आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे जर आम्ही गेलो तर या ठिकाणी आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताचं 12 ते 17 वचने या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी त्याचं जे स्वर्गीय जो बोध आहे जी वचनं आहेत त्याद्वारे तो आम्हाला बोध करत आहे असं आम्हाला पाहायला भेटतं. 12 ते 15 वचनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वतः प्रभू श्री ख्रिस्त तो म्हणत आहे की मी प्रभू आहे, मी गुरु आहे. तो स्वतःच उदाहरण ह्या ठिकाणी तो देत आहे असं मला पाहायला भेटतं. जर आम्ही मार्कचा 10वा अध्याय जर काढला तर त्या ठिकाणी 41 ते 45 वचनामध्ये आम्हाला या सर्व गोष्टी पाहायला भेटत आहे की आमचा प्रभू त्या ठिकाणी कोण आहे. या जगाच्या पाठीवर आम्ही जीवन जगत असताना त्याचं सेवा कार्य करत असताना काही ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला जगामधून आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही तर त्या केवळ प्रभूपासून प्राप्त होऊ शकतात. आणि या ठिकाणी आम्हाला मार्कचा 10वा अध्याय आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात जर ह्या गोष्टी प्रभूच्या जीवनामध्ये आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं 43 ते 44 वचन तर त्या गोष्टी आमच्याही जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. शिष्यांच्याही जीवनामध्ये त्या गोष्टी आहेत असं आहे आम्हाला पाहायला भेटतं. त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असाव्यात असं त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत आहे. कारण की त्याचा जर शेवट जर पाहिला 45 वचन तर त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त असं म्हणत आहे की तो सेवा घ्यावायच नव्हे तर सेवा करावायस तो ह्या जगाच्या पाठीवर आलेला आहे असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. खरोखरच हे ख्रिस्ताचं प्रेम आहे ही ख्रिस्ताची नम्रता आहे आणि तो हा कित्ता आपला शिष्यांना घालून देत आहे. हा कित्ता तो आम्हाला तो घालून देत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं जर आम्ही काही देत असू काही करत असू नम्रपणे निस्वार्थीपणे प्रभू श्री ख्रिस्त आमचा कित्ता आहे आणि जर आम्ही काय देत असू तर त्याच्यापासून निश्चितच आम्हाला प्राप्ती आहे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. स्वतः आमच्या प्रभू श्री ख्रिस्त याने आपलं सर्वस्व असं देऊन टाकलेलं आहे. फिलिप्पियाचा 2रा अध्याय आणि 5वं आणि 11वं वचन पूर्ण तो रिक्त असा झाला. त्याने स्वतःच जीवन देखील आम्हासाठी त्याने दिलेला आहे जगासाठी दिलेला आहे. उद्धाराचा मार्ग त्याने या जगासमोर त्याने ठेवलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला असं पाहायला भेटतं की देण्याचं कार्य आमच्या प्रभूने केलेलं आहे. स्वतःचं अर्पण त्याने दिलेलं आहे आणि म्हणून असं पाहायला भेटतं की त्याला श्रेष्ठ असं नाम प्रभू श्री ख्रिस्त हे नाम त्याला देण्यात आलेलं आहे की ज्या नामासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून 16व्या वचनामध्ये या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त काय उपदेश करत आहे. मी तुम्हास खचित सांगतो दास आपल्या दाण्यापेक्षा थोर नाही आणि पाठविण्यापेक्षा थोर नाही. आणि म्हणून खरोखरच प्रभू श्री ख्रिस्ताला पाठविलेला आहे आणि तो एक दास म्हणून त्याने या ठिकाणी अद्भुत असं कार्य केलेलं आहे. विशेष करून या 13व्या अध्यायामध्ये की त्याने आपली जी सोबतीचे शिष्य आहेत त्याने चरण त्याने धुतलेले आहेत पुसलेले आहेत. इतकी लीनता नम्रता आणि आमच्या प्रभूची या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. कोण कोण आहेत शिष्य त्याचे जे शिष्य आहेत तर आम्हाला पाहायला भेटतं की याकोब आणि योहान आहे जे आम्हाला पाहायला भेटते की लोकांचा 22वा अध्याय मध्ये की स्वर्गाच्या राज्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे असे प्रश्न करणारे किंवा अशी विचारधारा असणारे शिष्य त्याच्या समेत आहेत. आम्हाला थोमा पाहायला भेटतं की जो संशय असा आहे अशाच असं शिष्य त्याच्या बरोबर आहे. आणि पेत्राच्या बाबतीत तर आम्हाला ठाऊक असं आहे की पेत्राचं जीवन त्याची विचारधारा कशी आहे असा पेत्र प्रभूच्या समेत आहे आम्हाला. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी योधा इस्क्रोत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटते की अद्भुत आमच्या प्रभूचं जीवनशैली कार्य आहे त्याचे विचार आहेत आणि तो या सर्वांवर समान असं प्रेम करत आहे आणि प्रेमाचं
प्रमाण काय दिलंय त्यांनी, तर त्यांचे शिष्य त्यांचे पाय तो धुत आहे आणि त्याने ते आमच्यासाठी जीवन दिलेलं आहे आणि आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे, हे तर आहेच. परंतु या ठिकाणी या त्याच्या कृतीमधून तो अद्भुत गोष्ट आम्हाला कित्ता दाखल तो आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, दाखवत आहे, असं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण की त्याचे विचारच तशा प्रकारचे आहेत. मग त्याचा 5वा अध्याय 43-45 वचन आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की तो चांगले आणि वाईट दोघांवर सूर्य उगवतो आणि तो धार्मिक अधार्मिक यांच्यावर तो पाऊस पाडतो आणि असा आमचा प्रभू आहे. अशा त्याच्या प्रकार त्याचे विचार आहेत असं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि शेवटचे वचन या ठिकाणी 17 वचन आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं पाहायला भेटतं, या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. खरोखरच या ठिकाणी प्रभू काहीतरी अपेक्षा त्याची आमच्याकडून आहे असं आम्हाला पाहायला भेटतं. आणि चांगल्या गोष्टी जर तो या ठिकाणी शिकवत आहे, ज्या आमच्यासाठी गरजेचं आहे, ज्या कंपल्सरी आहेत, याला ऑप्शन नाही. आणि मग याकोबाचा 4था अध्याय 17 वचन त्या ठिकाणी असं म्हटलंय, चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. आणि म्हणून आणि फिलिप्पियाचा 2रा अध्याय त्या ठिकाणी असं पाहायला भेटतं की तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. आणि ही अपेक्षा आहे आमच्या प्रभूची आमच्याकडून. पहा, पाऊल कार्य करत असताना आम्हाला असं पाहायला भेटतं, 2 कोरिंथ 12वा अध्याय आणि 15 वचन त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की तो बोलतो की मी तुम्हावर अतिशय प्रीती करीतो म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीती करीता काय. परंतु पुढे तो म्हणतो असो ना, ख्रिस्ताची प्रीती त्याला ठाऊक आहे. कुठल्याही अपेक्षा न करता तो खरं प्रेम तो करत आहे आणि अनेक संकटातून तो गेलेला आहे. 11वा अध्याय जर आम्ही पाहिलं आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी असं पाहायला भेटतं 28व्या वचनामध्ये, 2 कोरिंथ 11वा अध्याय 28व्या मध्ये तो म्हणतो की माझा रोजचा रगडा म्हणजे मंडळांची चिंता ही आहे. खरोखरच हे ख्रिस्ताचं प्रेम आहे आणि ते प्रेम ही अपेक्षा तो आमच्याकडून धरत आहे, त्याची लोक म्हणून, मंडळी म्हणून आणि त्याचं कार्य म्हणून आणि त्याची व्याप्ती काय आहे आणि ती आमच्या जीवनामध्ये असावी आणि आम्ही कशा प्रकारे प्रेम करावं, एकमेकांसाठी उभं राहावं, एकमेकांची काळजी घ्यावी. तो बोलतो या ठिकाणी रोजचा रगडा म्हणजे मंडळांची चिंता. खरोखरच हे आम्हाला प्रेरणा देणारं असं हे वचन आहे. खरोखरच देवाचं वचन प्रभू म्हणतो 28वा अध्याय आणि 29 वचन मध्ये, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व मजपासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जीव सोयीचे व माझे ओझे हलके आहे. खरोखरच या सर्व गोष्टी प्रभूने त्याच्या जीवनामधून आम्हाला दाखविलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. कारण की याच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये आणि प्रभू श्री ख्रिस्त हा आमचा कित्ता होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच योहानाचा 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो, तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी नवी आज्ञा आहे तुम्हाला देत आहे ना, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आणि खरोखरच म्हणून देवाने आम्हाला ह्या भूतलावर खास उद्देशाने ठेवलेला आहे. तो उद्देश म्हणजे आम्ही त्याचा कित्ता झालं पाहिजे, यासाठी की जे जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे ते जीवन या जगाला प्राप्त व्हावं. कारण की हे जग आम्हाला पाहत आहे आणि ते आम्हाला पाहतील, देवाचं गौरव करतील आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतील. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त जो आम्हासाठी अशा प्रकारचा आदर्श आहे, जो लीनतेने नम्रतेने असा भरलेला आहे, कशा लोकांवर त्यांनी कशा शिष्यांवर या ठिकाणी प्रेम केलेलं आहे, शेवटपर्यंत केलेलं आहे असं मग म्हटलेलं आहे. आणि मग आमच्या जीवनाचा पण हाच ध्येय उद्देश आहे. आणि म्हणून नम्रपणे या सर्व गोष्टीचं पालन करण्यास देवा मला आणि तुम्हाला सहाय्य करू, हीच त्याच्या चरणी आम्ही प्रार्थना करूया. धन्यवाद सर्वांना.